जय शिवराय मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना नेमकी योजना कशा प्रकारे राबवली जाते, या योजनेच्या अंतर्गत काय फायदा दिला जातो, याचा अर्ज कशा प्रकारे केला जातो, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शासनाच्या नवनवीन योजना किंवा इतर काही महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज देखील या योजनेच्या संदर्भातील एक GR निर्गमित करण्यात आला आणि याच्याबद्दल आपल्या काही मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली गेली की सर, हे शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी निधी वितरित करायला मंजुरी दिलेली आहे, परंतु नेमकी ही योजना कशा प्रकारे राबवली जाते। आणि मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी योजना, गोरगरिबांसाठी फायद्याची योजना, परंतु बऱ्याच साऱ्या जणांना या योजनेची माहिती नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेता येत नाही किंवा आपल्या आजूबाजूला कोणी जर लाभार्थी असा असेल तर त्याला देखील याचा लाभ पोहोचवता येत नाही आणि याच कारणास्तव या महत्त्वाच्या अशा योजनेबद्दल आज माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, दारिद्र्य रेषेखालील एखादं कुटुंब असेल आणि अशा कुटुंबामधील कमावता जो व्यक्ती असेल, अशा व्यक्तीचा जर मृत्यू झाला, ती महिला असेल किंवा पुरुष असेल, घरामध्ये कमावती प्राधान्याची जी व्यक्ती असेल, अशा व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील इतर जे काही त्याच्यावरती अवलंबून असलेले व्यक्ती असतील, अशा कुटुंबातील इतर सदस्यांना एक रकमी 20,000 रुपयाचं अनुदान हे शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं। 18 ते 60 वर्ष वयोगटातील कमावती व्यक्ती जर मृत पावली तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील दिलासा एक आधार म्हणून ही 20,000 रुपयाची एक वेळची रक्कम अनुदान म्हणून दिली जाते। मित्रांनो, 2020 मध्ये या योजनेमध्ये बदल करण्यात आला। 10,000 रुपयाची असलेली रक्कम 20,000 रुपये करण्यात आली आणि ह्या 20,000 रुपयाचा एक रकमी लाभ त्या कुटुंबातील त्या लाभार्थ्यांना दिला जातो। मित्रांनो, याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातात। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमंगवरती NSAP ची जी काही ऑप्शन आहे ती देण्यात आलेली आहे। उमंग ॲप्लिकेशन वापरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने योजनेचा अर्ज भरला जाऊ शकतो आणि जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपल्या जवळच्या सेवा सेतू केंद्रावरती, आपल्या सरकारवरती किंवा ऑफलाईन पद्धतीने PDF स्वरूपामध्ये सुद्धा अर्ज उपलब्ध आहे। अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता। हा अर्जाचा नमुना आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरून आपण डाउनलोड करू शकता। आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला किंवा इतर ठिकाणी सुद्धा हा यापूर्वी सुद्धा मी शेअर केलेला आहे। याच्यामध्ये सर्व लाभार्थ्याच्या संदर्भातील, त्या लाभार्थ्याचे जे काही वारस असतील त्यांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती भरून हा समाज कल्याण विभागाचा आपलं जे काही तहसील कार्यालयामध्ये जे कार्यालय असेल त्या ठिकाणच्या कार्यालयामध्ये हा अर्ज आपल्याला सबमिट करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही स्वतः सबमिट करू शकता, ऑफलाईन पद्धतीनं याच्यासोबत जे काही कागदपत्र असतील त्या कागदपत्रासह हा PDF स्वरूपातील अर्ज आपल्याला जमा करता येणार आहे। याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल, अशा व्यक्तीचे मृत्यूचं प्रमाणपत्र असेल किंवा त्याच्या संदर्भातील रहिवाशाचा दाखला किंवा इतर जे काही रहिवाशाच्या पुराव्याचे कागदपत्र असतील ती कागदपत्र याच्यासोबत जोडायचे असतात। हा मृत्यू जो आहे तो नैसर्गिक किंवा अपघाती झालेला असेल तर या ठिकाणी याच्यामध्ये सुसाईड वगैरे असेल तर त्याचे लाभ मिळत नाहीत। जर एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झालेला असेल, काही अपघातानं मृत्यू झालेला असेल तर त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लाभार्थ्यांना हा लाभ दिला आहे। आता याच्यामध्ये लाभार्थी कोण असणार, म्हणजे एखाद्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला पण पुढे त्याच्या अनुदानाचा लाभ कोणाला मिळू शकतो, तो कुटुंब म्हणजे पत्नी किंवा 18 वर्षाखालील मुलं। याच्या व्यतिरिक्त जर कोणी समजा दत्तक घेतलेले असतील किंवा काही जर इतर पाल्य असतील तर ते अधिकृत असलेले पाल्य या पुढे लाभासाठी पात्र असतात। त्याच्यासाठी सुद्धा कागदपत्र, मग आधार कार्ड असेल, बँकेचे डिटेल असतील, आपल्या ओळखीचे पुरावे, असे काही कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे असतात आणि या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयामध्ये द्यायचा असतो। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी योजना, याचा लाभ आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घेतला जातो, परंतु बऱ्याच जणांना फक्त ही योजना राबवली जाते किंवा अशा प्रकारची काही योजना असते हे माहीत नसल्यामुळं या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहतात। 18 ते 60 वयोगटातील जर एखादी दारिद्र्यरेषेखालील कमावती व्यक्ती जर मयत झाली तर त्या मयत व्यक्तीच्या कुटुंबाला हा एक दिलासा, हा एक आधार या ठिकाणी मिळू शकतो। अर्थात ती गोरगरीब कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला हा एक साधारणपणे आधार या ठिकाणी मिळू शकतो आणि अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी योजना आहे। अशा प्रकारच्या योजनेची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह।